आहे। या मशीनमुळे कारखान्यातमधला धूर, गाड्यांमधून निघणारा इंजिनमधला दूषित धूर आणि तो दूषित धूर वातावरणाला हानी करतो। मानवाला विविध त्या धुरामुळे रोग होतात व मानवाचे फुफ्फुसात जो धूर जाऊन मानवाला हार्ट अटॅक पण येऊ शकतो। मानवाची रेस्पिरेशन जी शक्ती असते म्हणजे श्वसन जी क्रिया असते हे या धुरामुळे हानी होऊ शकते याच्यामुळे। तर या धुरावर उपाय आम्ही शोधला आहे। याच्यावर आम्ही धूर शुद्धीकरण मशीन बनवलेली आहे। त्या मशीनमुळे जो दूषित धूर आहे तो दूषित धूर स्वच्छ करून ते मशीन बाहेर फेकतो। ते मशीन आपण गाड्यांच्या इंजिनच्या धुरामध्ये लावू शकतो, कारखान्यामध्ये लावू शकतो आणि जे काही कचरा जळवण्याचे ठिकाणी असतात त्या ठिकाणात जर आपण तो लावला तर आजूबाजूचे जे काही राहणारे व्यक्ती आहेत त्या व्यक्त्यांना त्या दूषित धूर स्वच्छ मिळू शकतो। आणि या प्रोडक्टमध्ये आपण 2 पाईप घेतले आहेत, जेणेकरून एका पाईपमधून येणारा दूषित धूर हा खेचला जाईल। त्याच्यासाठी आपण एक DC मोटार लावलेली आहे। DC मोटार त्या पाईपामधून येणारा धूर अंदर खेचेल। नंतर आपण एक कपडा लावलेला आहे की त्यातील डस्ट पार्टिकल जे असतील, जे कार्बन डायऑक्साईडचे काळे पदार्थ असतील आणि विविध प्रकारचे सॉलिड पदार्थ असतील की जे अतिशय सूक्ष्म आहेत, ते डोळ्यांना दिसत नाहीत परंतु आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर खूप मोठ्या प्रमाणाचे दूषित परिणाम करतात। त्यासाठी कपडा लावलेला आहे। तो कपडा त्यातील जे अतिसूक्ष्म कण असतात ते अडकून ठेवतो व नंतर आलेला धूर हा शुद्धीकरण करून पाठवतो व यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होत नाही। ज्या परिसरात खूप धुराचे प्रमाण आहे, जसे की कचरा जाळतात त्या ठिकाणी, इंडस्ट्रियल भागात किंवा गाडीच्या इंजिनमध्ये यामधून खूप मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो। या धुराचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले, पण या मशीनमुळे हा धूर 50 ते 60% पेक्षा जास्त शुद्ध होऊ शकतो व यामध्ये कोणत्याही प्रकारचे रसायनयुक्त पदार्थ किंवा खूप महाग इलेक्ट्रॉनिकचे पदार्थ वापरलेले नाही आहेत। त्यामुळे हे अतिशय स्वस्त असून खूप उपयोगाचे आहे, जेणेकरून त्या परिसरातील लोकांचे शारीरिक जीवन सुधरेल व त्यांना नवी जीवनाची आशा मिळेल। जे लोक खूप त्रस्त झालेले आहेत या धुरामुळे, त्या लोकांना थोडीशी कमी त्रास होईल व त्यांना निरोगी आयुष्य लाभेल। ते काही झाडे असतात आणि रोपटे असतात, त्या रोपट्यांनाही या धुरामुळे हानी होऊ शकते। कारण झाडे हे कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात। त्या हवेमधले जे कार्बन डायऑक्साईडचे जे प्रमाण आहे ते वाढते, जेणेकरून झाडांना त्यांच्या फोटोसिंथेसिस यासाठी